आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। कंत्राटदारांच्या भूमिकेने जिल्ह्यातील 1700 कोटी रुपयांची कामे प्रभावित। 2 वर्षापासून निधी नाही, मंत्र्यांनी निधी वितरणाचा शब्द फिरविला। कंत्राटदारांची थकलेली देयके तब्बल 2 वर्षापासून मिळाले नाही, यामुळे राज्यातील सर्व विभागातील विकास कामे थांबविण्याचा निर्णय कंत्राटदारांनी घेतला। मंगळवारपासून त्यांनी विकास कामे थांबविली आहे। या निर्णयापुढे जिल्ह्यातील 1700 कोटी रुपयांची विकास कामे प्रभावित झाली आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, महाराष्ट्र राज्य जलजीवन कंत्राटदार महासंघाने मंगळवार 7 मे पासून राज्यातील विकास कामे थांबविली आहेत। यामुळे उन्हाळ्यात वेगाने काम सुरू असणारे रस्ते, पूल, नाल्या, स्मशानभूमी, जलसंपदा आणि इतर विभागाची कामे थांबविण्यात आली आहे। या कंत्राटदारांना गत 2 वर्षापासून कामाचा निधीच मिळाला नाही, यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत। या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी बांधकाम मंत्र्यांनी एप्रिल महिन्यात 35% निधी देण्याचे आश्वासन दिले होते। प्रत्यक्षात त्यांनी हा निधी वरदास केला नाही। याशिवाय जुन्या कामाची असंख्य बिले थांबविली आहे। यातून कंत्राटदारांनी राज्यात कामबंद आंदोलन सुरू केले आहे। मागण्या पूर्ण होईपर्यंत कंत्राटदार काम बंद ठेवणार आहे। पावसाळ्यापूर्वी बांधकाम पूर्ण होण्याची आवश्यकता असताना कंत्राटदारांनी काम बंद केल्याने पुढील काळात सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागणार आहे। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून कुठलीही नवीन कामे सुरू झालेली नाही। जुनी कामेही थांबविण्यात आल्याने याचा परिणाम मजूर वर्गावर होत असल्याचे सांगितले जाते। त्यांना कामाच्या शोधात भटकावे लागत आहे। या परिस्थितीची तातडीची काय उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्व संबंधितांचे लक्ष लागून आहे। किमान 400 कोटी द्या। कंत्राटदारांना काम करण्याची किमान 400 कोटींचा निधी वळता केला तरच कंत्राटदार काम सुरू करू शकणार आहे। मात्र इतक्या निधीची आवश्यकता असताना केवळ 32 ते 35 कोटी अशी तोकडी रक्कम दिली जाते। यामुळे काम करायचे कसे, असा प्रश्न कंत्राटदारांपुढे निर्माण झाला आहे। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे।